रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार। कालच्या देवगिरीवरच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकरांचा राजीनामा। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता, तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर। आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, आयकर विभागही तपास करणार। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयडी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी होणार। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार। भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा। गावातील ग्रामस्थांनी दिली माहिती। खरातनं पाथर्डी शिवारातील व्यवहारामध्ये पैसे बुडवल्याचाही आरोप। भोंदूबाबाच्या बैठकीसाठी शिर्डीमध्ये 3 हॉटेलमध्ये बुकिंग होतं। भोंदूबाबाचा साथीदार विनोदनं आलिशान हॉटेल्स बुक केलं होतं, सूत्रांची माहिती। तर दुसरं हॉटेल अधिकाऱ्यांसाठी बुक होतं। बुक केलेल्या तिसऱ्या हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली, सूत्रांची माहिती। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएस अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डीमध्ये 3 आयएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटण्याची, सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता एसआयडी चौकशीमध्ये समोर येणार का, याकडे लक्ष। अशोक खरातची एसआयडीकडून 7 तास चौकशी। एसआयडीच्या पथकाकडून अशोक खरातची झाडाझडती। चौकशी दरम्यान पोलिसांनी खरातचा जबाब लिहून घेतला, सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयडी चौकशी। दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयडी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयडी टीमकडून दीपक लोंढेंची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय। भोंदूबाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करा। संजय राऊतांची मागणी। मंत्र्यांना 6 आरोपी केल्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही। त्यांच्यावर पहिला गुन्हा 2003 साली दाखल झालाय, राऊतांचं वक्तव्य। भोंदूबाबाला वाचवण्यासाठी चाकणकरांचा सहभाग। चाकणकरांना या प्रकरणी मुख्य सूत्रधार करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। चाकणकरांना 6 आरोपी केलं नाही तर कोर्टामध्ये जाणार, रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया। चाकणकरांना मुख्य सूत्रधार करून तातडीनं अटक करणं गरजेचं, असं वक्तव्य। रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी स्वीकारला। चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार। खरातवर कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादीची भूमिका, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा फोटो समोर। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडून धनंजय मुंडे आणि भोंदूबाबाचा फोटो शेअर। नाशिकमधलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण। नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचा खरातसोबतचा फोटो पोस्ट। तृप्ती देसाईंकडून दत्ता कराळींचा खरातसोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट। नाशिकच्या मिरगावमध्ये भोंदूबाबा खरात विरोधात ग्रामस्थांचा संताप। राजकीय दबाव टाकत खरातनं पाण्याची टाकी संसारासाठी वळवली। शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी पाणी वळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप। मुंबईतील मालाडमध्ये भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस। मालाडमधील भोंदूबाबानं विवाहितेची 33 लाखांना फसवणूक केली। भोंदूबाबानं महिलेचं लैंगिक शोषण केल्याची माहिती। मालवणी पोलिसांकडून तपास सुरू। डिझेलच्या दरवाढीमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात। आखातामधील युद्धामुळे डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर 22 रुपयांची वाढ। त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती। गॅस टंचाईमुळे मुरबाडमध्ये पुरवठा विभागाच्या हॉटेल्स आणि स्वीट्स मार्टवर धाडी। घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतर्क। सोलापूरच्या माड्यामध्ये पेट्रोल बंद होणार, या अफवेनं पंपावर गर्दी झाल्यानंतर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ। पेट्रोल पंप बंद केल्यानंतर वाहनांची गर्दी कमी झाली। कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन। आखाती देशातील युद्धाचा डांबरावर परिणाम। डांबराच्या वाढलेल्या दरांमुळे केडीएमसीच्या खड्डेमुक्ती टेंडरला ठेकेदाराची पाठ। पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचं काम अडचणीत। खड्ड्यांमुळे अपघातांची भीती, नागरिकांमध्ये संताप। धुळ्याच्या शिरपूरमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांकडून ऑइल भट्टीचा उपयोग। 4 चाकी वाहनांमधील वापरलेलं खराब ऑइल इंधन म्हणून वापरण्यास सुरुवात। धुळ्याच्या शिरपूरमध्ये आखाती युद्धाच्या नावानं पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक। पपईला अवघा 7 ते 8 रुपयांचा कवडीमोल दर। पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका। परभणी जिल्ह्यामध्ये गॅस बुक करूनही ग्रामीण भागामध्ये घरगुती गॅस मिळत नसल्याचा आरोप। महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा। एलपीजी पंपावर रिक्षाच्या मोठ्या रांगा। 15 दिवसामध्ये ऑटो एलपीजी गॅसच्या दरामध्ये 35 रुपयांची वाढ। पंढरपूरच्या 4000 कोटींच्या कॉरिडॉर प्रकल्पाला वेग। पुढील काही महिन्यातच भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार। संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीनं करण्याची नागरिकांची मागणी। नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण। हवामान विभागानं वर्तवला अवकाळी पावसाचा अंदाज। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली। जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जवळपास 1400 हेक्टर क्षेत्रावरील पिकाला फटका। बदनापूर तालुक्याला सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका, तर 44 गावातील 2500पेक्षा अधिक शेतकरी बाधित।
पुण्याच्या शिरूरमधील सोने सांगवी पिंपरी दुमाला शिवारामध्ये विद्युत रोहित्र चोरीचे सत्र सुरूच. शेतकरी हैराण. चोरट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या सासोली गावामध्ये ओंकार हत्तीचं दर्शन. हत्तीच्या हालचालींवर वन विभागाचं लक्ष. काजू हंगामामध्ये हत्तीचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. फटका तर 44 गावातील 2,500पेक्षा अधिक शेतकरी बाधित. पुण्याच्या शिरूरमधील सोने सांगवी पिंपरी दुमाला शिवारामध्ये विद्युत रोहित्र चोरीचे सत्र सुरूच. शेतकरी हैराण. चोरट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गच्या सासोली गावामध्ये ओंकार हत्तीचं दर्शन. हत्तीच्या हालचालींवर वन विभागाचं लक्ष. काजू हंगामामध्ये हत्तीचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुरंदरच्या नारायणपूर गावामध्ये बिबट्याकडून 4 शेळ्यांची शिकार. 3 शेळ्या ठार तर 1 गायब झाल्याची माहिती. 4 शेळ्यांवर रात्रीच्या सुमारास बिबट्याचा हल्ला. नागपुरातील देवलापार गावामध्ये जंगलातून आलेला बिबट्या थेट गावातील गोठ्यामध्ये शिरला. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम दाखल. मात्र बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारी औषधं वेळेवर उपलब्ध नव्हती. वन विभागावर स्थानिकांची तीव्र नाराजी. वाशिमच्या वनोजामध्ये पाणी टंचाईचं गंभीर संकट. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला झालेला विलंब. मुदत उलटूनही काम अद्याप अपूर्णच असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी. जळगावच्या कुऱ्हा काकोडा गावामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत नगर उत्सव सुरू. भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण. उत्सवाला पंचक्रोशीमधील भाविकांची मोठी गर्दी. गोंदियाच्या किडनी पारमधील दारूबंदी आंदोलन प्रकरणामध्ये 13 आंदोलकांवर गुन्हे दाखल. परवानगी नसताना महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हे दाखल. आमगाव तहसील कार्यालयाच्या समोर मोर्चा काढत आंदोलन. अमरावतीच्या मेळघाटामधील दहेंद्री उपकेंद्राची दयनीय अवस्था. उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा इशारा. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जागेची पूर्तता न झाल्यानं स्थानिक नागरिकांचे हाल. परभणीच्या जिंतूरच ओढा रोडवरील तरुणाचा बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये स्टंट चित्रित केला. नागपूरच्या बडकस चौकामध्ये हिंदू जनजागरण समितीकडून रामरक्षा पठणचं आयोजन. रामरक्षा पठणामध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद. नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची उपस्थिती. बीडच्या अंबाजोगाईमध्ये खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर. कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. महिलेवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये बाहेरातून 2 लाख रुपये आण असं म्हणत विवाहितेला घराबाहेर काढलं. पती सासरा आणि 2 नणंदांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. मुलीच्या लग्नासाठी विवाहितेला बाहेरातून पैसे आणण्यास सांगितलं. 35 वर्ष विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये जोरदार राडा. 2 गटामध्ये दगडफेक. 5 ते 6 जण जखमी. कळंब शहरातील रमाई चौक परिसरामधला प्रकार. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट. शहरामध्ये तणावाचं वातावरण. चंद्रपूर शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सापळा रचून एका तस्कराला घेतलं ताब्यात. आरोपीकडून 3,55,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईतील एमडी ड्रग्ज तस्कराला अमरावतीमध्ये पकडलं. अमरावतीमध्ये ड्रग्ज डिलिव्हरी करताना पोलिसांची कारवाई. 11,79,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त. धाराशिवमध्ये 10 कोटी 38 लाखांहून अधिक किमतीचा ऑइल अंमली पदार्थ जप्त. नळदुर्ग तुळजापूर रोडवर नाकाबंदी दरम्यान हा साठा जप्त. धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ साठा सापडल्यानं खळबळ. मालेगावहून 2 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती. जालन्यामध्ये गांजा आणि नशेखोरीचे पदार्थ बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाई. 6 किलो गांजासह 2,40,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालना शहरासह ग्रामीण भागामध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटना. घरफोडी करणाऱ्याला सिन्नरमधून अटक. आरोपीकडून 27,000पेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. यापूर्वी देखील विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची आरोपीची कबुली. बुलढाण्याच्या खामगावमधील तलावामध्ये बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू. स्थानिक आणि प्रशासनाच्या सहकार्यानं बचाव कार्य. खामगावमध्ये या घटनेनंतर हळहळ व्यक्त. कल्याणमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ. महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत बाईक चोराला अटक केली. आरोपी दिवसा मिस्त्रीचं काम करून रात्री गाडी चोरी करत असल्याचं तपासामध्ये समोर. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यातील जांभूळवाडी पुलावर 7 ते 8 वाहनांचा अपघात. वाहनाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. जीवितहानी नाही. अपघातामुळे पुलावर असलेले डिवायडर तुटलं. जांभूळवाडीकडून पुण्याच्या दिशेनं असलेल्या रस्त्यावर अपघात. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील मागील 3 वर्षांमध्ये 532 अपघात. 223 जणांचा मृत्यू. परिवहन विभागाची माहिती. 2024मध्ये 191 अपघात झाले. त्यात 90 जणांचा मृत्यू झाला होता.